नमस्कार. मी विठ्ठल माळी. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये गणिताचा समावेश असतो. तर काही गणितावरचे प्रश्न आपण बघणार आहे. त्यामध्ये बहुभुज आकृतीचं घनफळ आणि पृष्ठबळ याविषयीची काही उदाहरणं आपण या माध्यमातून आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे की इष्टिकाची तिच्या मिती सेंटीमीटरमध्ये 16, 14 आणि 20 आहेत. तर एकूण पृष्ठफळ काढा असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. तर सूत्र सर्वांना माहीत आहे की 2 लांबी गुणिले रुंदी. लांबी आता ही लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे असं धरूया. तर लांबी गुणिले रुंदी म्हणजे 16 गुणिले 14 अधिक रुंदी गुणिले उंची म्हणजे 14 गुणिले 20 अधिक लांबी गुणिले उंची म्हणजे 16 गुणिले 20. असं करूया आपण. आता 2 16 चोक 64, 6 16 एक 16 आणि 6 22 अधिक 14 दोन्ही 28 म्हणजे 280 आलं आणि 16 दोन्ही 32 म्हणजे 320 आलं. त्याच्यामध्ये 2 कंसामध्ये आता यांची बेरीज करूया आपण. तर 0 0 आणि 4 4, 8 आणि 2 10 आणि 2 12, 8 आणि 2 10, 2 12, 1 3 2 5, 2 7, 1 8. यांचा गुणाकार किती येतोय बघूया. 2 चोक 8, 2 दोन्ही 4, 82 16. तर 1648 चौरस सेमी त्याचं उत्तर होईल. तर यातला बी हा ऑप्शन 1648 आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे अर्धगोलाचे एकूण पृष्ठबळ हे 300 पाय चौसेमी आहे. तर त्याची त्रिज्या काढायची आहे. तर एकूण अर्धगोलाच्या एकूण पृष्ठबळाचं सूत्र आहे 3 पाय आर वर्ग. 3 पाय आर वर्ग. तर ते आपल्याला दिलेलं आहे 300 पाय दिलेलं आहे. तर पायला काय पाय कॅन्सल होईल, म्हणजेच आर वर्ग बरोबर 300 भागिले 3 म्हणजेच 100 येईल आणि आर बरोबर वर्गमूळ घेतल्यानंतर 10 सेमी त्याचं उत्तर येऊ शकतं. तर याच्यामध्ये सी हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. कंसाचे माप 90 अंश आणि त्रिज्या 7 सेमी असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती काढा. आता वर्तुळ पाकळी कशी असते, तर उदाहरणार्थ अशा पद्धतीने त्रिज्या असेल आणि ही पाकळी. तर वर्तुळ पाकळी याच्यामध्ये हा थिटा तुम्हाला म्हणजे 90 अंशाचा काय असेल तो 30 असेल, 60 असेल, 45 असेल, 90 असेल अशा पद्धतीने असतो. हा थिटा दिलेला असतो. तर त्याचं सूत्र आहे, पहिल्यांदा आपल्याला ही लांबी काढायला पाहिजे, वर्तुळ कंसाची लांबी आणि ह्या 2 त्रिज्या या सर्वांची बेरीज म्हणजे परिमिती होईल. तर त्रिज्या ही 7 आहे, ही 7 आहे. आता लांबी काढावी लागेल म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी आहे हे काढावं लागेल. तर त्याचं सूत्र अत्यंत सोपं आहे. तर वर्तुळ कंसाची लांबी म्हणजेच थिटा छेद 360 गुणिले 2 पाय आर हे सूत्र आहे. तर थिटाची किंमत आहे आपल्याकडं 90 आणि 360 गुणिले पायची 2 आहे आणि पायची किंमत 22/7 गुणिले आर आहे 7. 7ला 7 कॅन्सल होईल. तर एक लक्षात ठेवायचं आता इथून पुढं 9 चोक 36. तर 1/4 7ला 7 गेलं. त्यानंतर 22 दुनी 44
तर 4 एके 4 आणि 11. तर 11 ही त्याची लांबी येईल, वर्तुळ कंसाची लांबी इथून इथपर्यंत 11 येईल. हे 11, हे 7 आणि 7, 7 आणि 7 14, 14 आणि 10 24 आणि 25. तर परिमिती म्हणजे 2 त्रिज्या आणि कंसाची लांबी यांची बेरीज असते. तर वर्तुळ कंसाची लांबी आली 11, ही 7 आणि 7, 7 14 आणि 10 24 आणि 25. तर याच्यामध्ये उत्तर तुमचं ए ह्या ऑप्शन बरोबर येईल अशा पद्धतीनं. त्यानंतर त्याच्या पुढचं ऑप्शन आपण बघूया. पुढचं उदाहरण आहे 4. तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठबळ किती? तर तुम्हाला दिलेला आहे 7, त्यानंतर एच उंची दिलेली आहे 24. तर पहिल्यांदा वक्र पृष्ठबळाचं सूत्र आहे पाय आर एल. एल म्हणजे तिरकस उंची. तर एल म्हणजे काय, तर पायथागोरसच्या सहाय्याने काढता येते. तर आपण तोंडीच काढूया. 7चा वर्ग 49 आणि 576 625 होईल. तर 25 एल येईल. 25, कारण फास्ट करायला पाहिजे आपल्याला. तर 25 सेमी पायथागोरसचं प्रमेय वापरून हे निघू शकते. आता त्यानंतर सूत्रात किंमत भरूया. वक्र पृष्ठफळ म्हणजे पाय आर एल. पाय म्हणजे 22/7, त्यानंतर आर म्हणजे 7 आणि एल म्हणजे 25. तर 7ला 7 गेलं तर 25 दुनी 50, 5 च्या 25 दुनी 50 आणि 5 55 चौ सेमी हे त्याचं उत्तर येईल. त्यातला हा ऑप्शन ए बरोबर येईल. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे इष्टिका चितीमध्ये एल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्ग बरोबर 484 सेमी वर्ग आहे. तर त्या कर्णाची लांबी, तर कर्णाची लांबी काढण्याचं सूत्र आहे, कर्णाची लांबी काढायचं त्याचं सूत्र असतं वर्गमूळ चिन्हामध्ये एल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्ग. किंमत भरूया. आता याची तुम्हाला किंमत माहीतच आहे. तर ती आहे 484 आणि वर्गमूळ घेतल्यानंतर ते येईल 22 सेमी असं त्याचं उत्तर येईल. तर हे बी हा ऑप्शन त्याच्यामध्ये बरोबर येईल. त्यानंतर वर्तुळ पाकळीची त्रिज्या 6 आणि त्याच्या वर्तुळ कंसाची लांबी 14 आहे. तर पाकळीचं क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसाची लांबी याच्यामध्ये संबंध दाखवणारं एक सूत्र असतं. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2 हे त्याचं सूत्र आहे. तर आपण याच्यामध्ये वर्तुळ कंसाची लांबी तुम्हाला दिलेली आहे 14, त्रिज्या दिलेली आहे 6/2. तर बेके बे बेत्रिक 6, 14 दुनी 28 चौत्रिक 42. तर याच्यामध्ये 42 ही चौसेमी त्याचं उत्तर येईल. तर याच्यामध्ये सी हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या पुढे दिलेलं आहे समान त्रिज्या आणि समान उंची असलेल्या वृत्तचितीचे घनफळ आणि शंकूचे घनफळ यांचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारलाय. तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र सर्वांना माहीत आहे की वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच आणि शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग एच आणि आर आणि हा पण आर समान आहे, उंची समान आहे. आता कॅन्सल होईल, आर वर्ग जाईल एच वर्ग म्हणजेच 1/3 म्हणजे उलटून जर आपण केलं तर 3 1 हे त्याचं उत्तर येईल.
तर 3 मग वृत्तचितीचे घनफळ जर 3 असेल तर शंकूचं घनफळ 1 होईल. अशा पद्धतीने हे बी हा ऑप्शन त्याच्यातला बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं आपण जातोय. शंकूची उंची 12 सेमी आणि त्रिज्या 5 सेमी तर शंकूची तिरकस उंची. आता वर एक उदाहरण आपण तिरकस उंचीचं बघितलेलं होतं. तर तिरकस उंची म्हणजे यल काढायचे. तर यल वर्ग बरोबर लंब उंचीचा वर्ग अधिक त्रिज्येचा वर्ग असतो. पायथागोरस आहे खरं तर हा पायथागोरस आहे. गोरसचे प्रमेय वापरतो आपण. तर प्रमेय वापरल्यानंतर यल वर्ग आपल्याला काढायचा आहे. तर याची वर्ग तुम्हाला माहीतच आहे. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग म्हणजेच 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 म्हणजेच 169. तर उंची येईल वर्गमूळ घेतल्यानंतर यल बरोबर येईल 169चं वर्गमूळ येते 13. अशा पद्धतीनं 13 सेमी हे त्याचं उत्तर येईल. तर ह्यातला ऑप्शन डी हे उत्तर आहे. त्यानंतर त्याच्या पुढे जातोय आपण. तर बाथ टब म्हणजे बाथ ट्यूब घनफळ तुम्हाला दिलेलं आहे. तर त्याचं लिटरमध्ये घनफळ किती असेल असा प्रश्न विचारलाय. तर घनफळ तर आपण इथं घन सेमी मध्ये दिले. तर एक घन सेमी बरोबर 1000 घन सेमी म्हणजे थोडक्यात 10 गुणिले 10 गुणिले 10 असतं. म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 असं होऊ शकतं. म्हणजे 1000 बरोबर 1000 सेमीचा घन होतो. मग याच्यावरनं जर आपण 1000 ह्याला जर भागलं तर 2.058 लिटर हे त्याचं उत्तर येऊ शकतं. तर त्याच्यामध्ये ऑप्शन 2.58 हे त्याचं ऑप्शनचं उत्तर असेल. तर आपण इथं थांबूया.